प्रियाला प्रीत कळेना। हे खरं आहे की मी सोनियासाठी चेक साईन करायला सांगितलेलं अभिजितला। ते मध्यंतरीच्या काळात सोनिया एका फालतू इश्यूवरून मला ब्लॅकमेल करत होती, पण मला खरंच तेव्हा अंदाजही नव्हता की सोनियाचं तोंड बंद करण्यासाठी साईन केलेल्या चेकने मला अभिजितचंही तोंड बंद करता येईल। तू ठरवलास का अभिजितला आयुष्यातून उठवायचं? प्रत्यक्ष न मारता एकच असा वार करायचा की तो कायमचा जखमी होऊन जाईल। आजी तुम्ही काळजी नका करू, माझ्याकडे प्रूफ्स आहेत अभिजित निर्दोष असल्याचे। मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का अभिजित निर्दोष आहे, मी सिद्ध करून दाखवीन। मी जयचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलंय। मी सोनियाला भेटले होते ना तेव्हा जयचं सगळं बोलणं रेकॉर्ड करता आलं मला फोनमध्ये। ऐका, हे खरं आहे की मी सोनियासाठी चेक साईन माझं आयुष्य बुडवायला निघाली होतीस ना? के चल सोनिया। सोनिया सोनिया मी हात जोडते तुझ्या पुढे। हे बघ, माझं जे जे काही आहे ना ते सगळं तुझ्याकडे ठेव। पण प्लीज अभिजितचं नाव नको खराब करू। थँक्स मीडिया, तुम्ही इथे आल्याबद्दल। या प्रकरणातील मेन सूत्रधार सोनिया कामत हिला या प्रकरणात कसं इन्व्हॉल्व केलं गेलं ते ती तुम्हाला सांगेल। मला या इश्यू मध्ये खोटारडेपणाने इन्व्हॉल्व केले गेले, पण ते अभिजितने नाही, जयने। जय हा माझा एक्स बॉयफ्रेंड होता आणि आमचं रिलेशन तुटल्यापासून तो मला ब्लॅकमेल करत होता। एक दिवस त्याने मला बोलावून सांगितलं की जर मी अभिची अशी सही घेतली तर तो ह्यापुढे मला कधीच ब्लॅकमेल करणार नाही। काय म्हणतात ते खरं आहे का? माझ्याकडे पुरावे आहेत तसे। तुला त्यांनाच मदत करायची होती, पण मला फोनचं सांगून शमिकाच्या मागे का पाठवलं? कारण मोबाईल मध्ये माझंही नाव बदनाम होत होतं, कळलं? आणि माझी इच्छा होती की बदनामी व्हावी ती फक्त तुझीच। आणि राहता राहिला प्रश्न, तुम्ही यांना मदत का केली आहे? जस्ट लुक ॲट देम। एकमेकांसाठी बनलेलं कपल मी तरी ह्यापेक्षा जास्ती छान पाहिलं नाही, आणि त्यांना पूर्ण हक्क आहे एकमेकांबरोबर राहण्याचा। काश ज्याला प्रेमाचा अर्थ कळला असता रे, बट नेव्हर माइंड, वो नहीं तो कोई और सही। पण अभिजित, तुला मात्र ऑप्शन नाही आहे। शी इज द बेस्ट वन फॉर यू, आणि तू खूप लकी आहेस जे तुला शमिकासारखी गर्लफ्रेंड मिळाली आहे। काही झालं ना आयुष्यात तरी ती तुझी ढाल बनून उभी राहील। गॉड ब्लेस यू बोथ। मिस्टर जय, तुमच्या लक्षात आलंय का मी भारतात आल्यापासून तुमच्या हातून एकही इम्प्रेसिव्ह काम झालेलं नाहीये। जय, आपलं काय ठरलं होतं? आपलं ठरलं होतं ना की अभिजित आणि शमिकाशी चांगलं वागून आपला डाव साधायचं ठरलं होतं ना? मग तू हे काय करतोयस? तुम्ही करा, मला जे वाटतं मी तसंच वागणार। ओके? तू जेवली नाहीयेस अजून? तुमच्यासाठी हरताळकीचा उपास केला होता ना मी। आई तू प्लीज तिला समजाव ना, काय उपास तपास करतेस? मला नाही आवडत माझ्यासाठी कोणी उपास केलेला। 12 वाजून गेलेत, दही भाताचा नैवेद्य दाखवलाय मी, तुझं पान घेतलंय आणि मगच तुला बोलवायला आले। चल आता जेवायला। नवीन भाषा कोणती, नजर काही